खुलताबाद तहसील कार्यालय येथे आज जी तक्रार निवारण बैठक पार पडलेली आहे आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं ते गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे जे आमदार आहे जे स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते. आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. जी आज तक्रार निवारण बैठक होती या बैठकी संदर्भात बघितलं गेलं तर अनेक अर्ज आलेले आहे आणि विशेषतः म्हणजे रस्त्यांचे 80% अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले. यावर काय सांगा? बघा, जवळपास आज 100च्या वर आता पूर्ण आकडा येईल. या अर्जामध्ये जे रस्त्यांचे विषय होते, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व म्हणजे खुलताबाद, रत्नापूर आणि गंगापूर या दोघांनाही मी विनंती करू इच्छितो. रस्त्यातल्या 3 बाबी माझ्या तुम्ही नीट समजून घ्या. नंबर 1, जे नकाशावरचे रस्ते आहेत, शिवाचे रस्ते आहेत, ज्याला गव्हर्नमेंटचा नंबर आहे किंवा शिवरस्ता आहे, त्या बाबतीमध्ये साधं पत्र पाठवा. आमचे तहसीलदार महोदय आता संबंधिताला बोलावून 1 हप्त्याची मुदत देतील. त्यांनी अतिक्रमण काढून घ्यावं. त्याला आता हिअरिंग घेत बसणार नाही. जर त्यांनी 1 हप्त्यात ते अतिक्रमण काढलं नाही तर आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन तो रस्ता मोकळा करू. ज्या संबंधित शेतकऱ्यांनी किंवा कुणीही तो शिव रस्त्यावर अतिक्रमण केलं असेल त्यांच्यावर आम्ही स्वतः सरकारतर्फे कारवाई करू. नंबर 1. नंबर 2, ज्यांना मागे जाण्याकरता रस्ता नाहीये त्यांना मागे जाण्याकरता रस्ता हा देण्यात येईल. त्याची हिअरिंग आमचे तहसीलदार महोदय घेतील, परंतु कोणत्याही परिस्थितीत 2 महिन्याच्या आत त्याचा निकाल आता मिळेल. 2-2, 3-3 वर्ष आता लागणार नाही. नंबर 3, त्यांना मागे जायला रस्ता आहे त्यांच्या शेतात, पण आता नवीन पाहिजे, दुरून होतो, जवळून पाहिजे, अशांना काहीही रस्ता मिळणार नाही. कारण लोकांच्या जमिनी आम्ही घेणार नाही. दुरून असेल तर दुरून जावं, छोट्या छोटे तुकडे आम्ही पाडायला तयार नाही आहोत. हा निर्णय सन्माननीय शासनाने आणि आम्ही मिळून घेतलाय. त्याची अंमलबजावणी आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही चांगली करत आहोत. इतोपर ज्या हेरिंग चालू आहेत वर्षानुवर्ष, त्या आजपासून 2 महिन्याच्या आत रस्त्याच्या बाबतीतल्या मेरिटवर तहसीलदार महोदय निर्णय घेणार आहेत. हा झाला एक भाग. दुसऱ्या ज्या काही तक्रारी होत्या त्याची दखल आम्ही, जसं MSAB डिपार्टमेंट असेल, पंचायत समिती विभाग असेल, हेल्थ विभाग असेल, ज्या ज्या खात्यांच्या असेल, मोजणीच्या बाबतीतला असेल किंवा वन खात्याच्या असतील किंवा इतरही उत्खननाच्या बाबतीतल्या तक्रारी असतील, त्याच्या दखल आम्ही घेतल्या. लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानुसार संबंधितांना आम्ही आदेशित करून त्याचा निकाल लावतो. यात सर्वात चांगलं काय आहे, जसं मागच्या वेळेला मी 1 महिन्यापूर्वी जी तक्रार निवारण म्हणू किंवा समाधान शिबिर घेतलं होतं, त्याचं सुरुवातीला आम्ही 1 ते 1.5 तास प्रत्येक प्रकरण निकाली काढल्याचं मी बघितलं. जे निकाली न काढल्या गेले त्याचे कारण बघितले, त्यांना पुन्हा आदेशित केलेलं आहे, त्यांना एक चान्स देण्यात आलेला आहे. ज्यांचे प्रकरण आम्ही निकाली काढले त्यांना लेखी सुद्धा त्याचा संदर्भ देऊन देण्यात आलेलं आहे. एकंदरीतच आज तगायतची ज्या काही माझ्या हे झाल्या आहेत शिबिर, समाधान शिबिर, त्यामध्ये लोकांना चांगला प्रतिसादही मिळतोय, आमच्याकडे मिळतोय, तेही करतायत. भाऊ, एकीकडे बघितलं गेलं जो खुलताबाद आणि फुलंब्री रोड आहे, या रोड मधले ज्या आतमधील जे भेगा आहे, या भेगांमुळे अपघाताचं प्रमाण वाढत आहे. आणि यात जर बघितलं गेलं तर खुलताबाद पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक महाजन सर यांनी देखील पत्रव्यवहार केला आहे आणि जे तालुका अध्यक्ष आहे भाजपचे प्रकाश चव्हाण यांच्याकडून देखील पत्रव्यवहार आहे. यावर आपण काय कारवाई करणार? बघा, नॅशनल हायवे ह्या अधिकाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरला तर निर्लज्जच आहे बरं का. मला असं ऐकायला मिळालं, कोणता मुळे नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो तर निर्लज्जच माणूस आहे, ज्याला ही अक्कल नाहीये, अधिकाऱ्यांना पण नाहीये. लोक मरतायत, नालायकांनी पैशा करता इतका रस्ता तुकडे पडतायत कॉन्क्रीटच्या रोडचे. बरं, यातलं विशेष काय आहे, मला बोलायला पण हे होतं. पहिल्या दिवसापासून सांगतोय ही क्वालिटी खराब आहे, असं होऊ शकतं. आज अक्षरशः इतक्या मोठ्या मोठ्या भेगा पडल्या, त्यात मोटरसायकलचं टायर जाऊन एक मुलगा मृत्युमुखी पडला. एकदम लज्जास्पद आहे. म्हणून मी सन्माननीय PI ला सांगितलंय, याची चौकशी करा. संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आता चौकशीचा रिपोर्ट काय आहे ते बघू. आता एकीकडे बघितलं गेलं नगर परिषद खुलताबाद जे पाणी प्रश्न होता तो प्रश्न अखेर मिटलेला आहे आणि आपण तो जो पाणी प्रश्न आहे याला आपण योग्य ते योगदान देऊन अखेर त्या प्रश्नाला प्रश्नविराम मिळालेला आहे. आणि यामध्ये बघितलं गेलं तर आरक्षण सोडत जी होती पाणी प्रश्नाची, ती अखेर सुटलेली आहे. बघा,
मी सन्माननीय सीओ साहेबांचे पण आभार व्यक्त करील की त्यांनी तो मार्ग पाण्याचा सोडवलेला आहे. जसं आमचे तहसीलदार महोदय असतील किंवा सगळेच अधिकारी जे आहेत, प्रत्येक आपापल्या परीने प्रश्नाचा उकल करून आणि ते सॉल्व्ह करतात, तसं सीओ साहेबांनी पण केलेलं आहे. आणि त्या निमित्ताने मी सन्माननीय नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना विनंती करेल की तुम्ही सहकार्य करत राहा, मी काम नक्कीच करत राहील. धन्यवाद. आता एकीकडे बघितलं गेलं तर वेळोवेळी आपण ज्या कर्मचाऱ्यावर बोलताय की मुख्य राहा, इंधन बचत करा, मात्र यावर कुठल्या प्रकारची अशी कारवाई ठोस झालेली नाही. आत्ताच सन्माननीय पंतप्रधान मोदयांनी सांगितलेलं आहे की विनाकारांच्या गाड्या वापरू नका. आणि मी सांगितलं माझ्या मतदारसंघातले किमान 7,000 कर्मचारी हे अपडाऊन करतात. त्याच्यामध्ये शिक्षक आले, शिक्षक सध्या सुट्ट्यात जरी असले तरी या लोक विनाकारांचं पेट्रोल डिझेल वेस्ट करतायत, नॅशनल लॉस करतायत. आज मला परवा DPDC मध्ये सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिलाय की आमचे सगळे जिल्ह्यातले कर्मचारी, अधिकारी त्यांना नियम कायद्याप्रमाणे मुख्यालय राहण्याचे जे आदेश आहेत घटनेप्रमाणे दिलेले आहेत, त्याचं पालन जर त्यांनी केलं नाही तर त्यांच्यावर आम्ही गंभीर कार्यवाही करू. पर्यायाने नाहीच ऐकलं तर त्यांना नोकरीत हात धुवावे लागतील, आम्ही त्यांना टर्मिनेट करू. एक शेवटचा प्रश्न, जसं की आता गॅस आहे, LP ज्या गॅसमध्ये बघितलं गेलं तर जे गोरगरीब कुटुंब आहे यांना कुठल्या प्रकारचा गॅस उपलब्ध होत नाही आणि 45 दिवसानंतर तो गॅस मिळतोय. मात्र अवैधरित्या जे आपल्या रिक्षा चालक आहे यांना अवैधरित्या तो गॅस पुरवला जातोय, याकडे कुठेतरी कारवाई होईल का? बघा, अशी कोणतीही तक्रार जर माझ्याकडे प्राप्त झाली तर मी त्याला गंभीर ऍक्शन घेईल. काय सध्या कसं आहे, प्रत्येक नागरिकांनी हे समजून घेतलं पाहिजे, जेव्हा देश असा आपल्या देशासमोर एखादं छोटं मोठं कोणतंही संकट येतं तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांनी देशप्रेम दाखवला पाहिजे. आज युद्धजन्य परिस्थिती आहे, कोणी बोलो न बोलो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांना माहिती आहे. आज आपण जवळपास 78% ऑइल, क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल हे बनवण्याकरताचं रॉ मटेरियल किंवा प्युअर मटेरियल आपण आयात करतो. म्हणजे आपल्याकडे फक्त 20% साठा आपल्या स्वतःचा आहे, म्हणून ही अडचण असते ना. असंही नाही की आपल्याकडे वर्षभराचा साठा आपण घेऊन ठेवू शकतो, इतकी मोठी व्यवस्था आपल्याकडे नसते. म्हणून नागरिकांनी ह्या बाबतीमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे. रिक्षा चालकांना मी इतकीच विनंती करेल आणि देणाऱ्यांना विनंती करेल, असं काही करू नका. जर तुम्ही तसे भेटला तर तुम्हाला गंभीर प्रकरणाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. थँक्यू. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.